त्याला तिथे निशस्त्र करा आणि नंतरच आत पाठवा. आझाद त्याच्या पुढे बोलताना जरा सावधगिरी बोला. त्याच्या मनात काय आहे ते त्याला ओळखू द्या. आपले खास भाव त्याला कळता कामा नये हे ध्यानी धरा. आपली गुप्त कारस्थाना बाजूला ठेवून त्याला पोपट्यासारखं बोलतं करूया आपण. क्या नाम है तुम्हारा? और जे थे हमें मिलने की तालू जेव्हा आपल्याला मदत करे म्हणून खान जाईल. अच्छा अच्छा, तो तू हम लोगों की मदद करने के लिए यहाँ आया है. माझ्यावर विश्वास ठेवा खान साहेब. तुम्हाला मदत करण्याचा दुसरा कुठलाही स्वार्थ माझ्याकडे नाही. आम्ही मुसलमान, तू मराठा. तुमचं आमचं पिढ्याचं वय आणि तू आम्हाला मदत करणार यावर विश्वास कसा ठेवायचा आम्ही? तुमची शंका रास्ताही खान साहेब. तरी सुद्धा अंतरीच्या तळमळीने सांगतो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. अच्छा ऐसी बात है, मदद तो जरूर मिलेगी. इतनी ही नहीं तो शिवजीला पकडून दिलास तर अंतर जा बना. तुला एवढं मोठं बक्षीस, एवढा मोठा बक्षीस की जिंदगी भर तू याद करते रहेंगे काळोजी. मला तर माणसाच्या भाग्यवान मी. आता मी काय सांगतो तुला नीट लक्षात ऐका खान साहेब. शिवाजी उड्या मारताना फक्त नेताजी पालकर, तानाजी माणूस आणि देशाची खंत यांच्यात ठेवावं. तेव्हा प्रथम त्याला जेरबंदी केली पाहिजे. एकदा का जेरबंद झाले की शिवाजी स्वतःसारख्या सरळ येऊन बादशाह क्षण आळस घेऊन समजा. काळोजी, शिवाजीचे साथीदार सुद्धा त्याच्यासारखेच हुशार आहेत. त्यांना जेरबंद करता करता तो आपल्याला जेरबंद करणार नाही कशावर? शिवाजीच्या शिवाजीचा काल आहे. कधी जातीच्या विचार तर कधी विचाराच्या रूपात उभा राहून तो आपलाच जात कधी त्याचा काय भरोसा? शिवाजीला जातीयाबद्दल प्रश्नच नाही. पण हा काळोजीचा काही कच्च्या गुडचा चेहरा नाही. आता मी तुमच्या सोबत असताना तुम्हाला भीती वाटण्याचं कारणच काय? त्याची सगळी ठाव घेणार गुप्त बातमी जातीने घेऊन तुम्हाला सांगतो. एका महिन्याभरात ताब्यात आलाच म्हणून समजा. शाबास काळोजी, आम्ही बेहद खुश आहोत तुमच्यावर. आपल्यासारखा जिगरबाज दोस्त मिळाल्यानंतर आणखी काय पाहिजे? हेच सांगत खायचंय. आपण फक्त माझ्या पाठीशी राहा. मग वाट तुमच्या नेत्याची पाठवली. आझाद ठीक है, आझाद घेऊन जायला आणि आपल्या गुप्त बैठकीची राहुटी दाखवा. कैसे मगर डोके अवला मामूली बात पर भड़क जाते और अपने भाई बनकर मिट्टी के मिलने के तैयार होते. ऐसे लोगों से संभाल कर रहना. आता काळोजी आम्हाला मुक्ती झाला नाही. मग पुढे पाऊल टाकायला काहीच हरकत नाही. नाहीतर या मराठी मूळ खात्यातले खास कलगी आम्हाला समजणार कसे? आता काळोजीच्या रूपानं आम्हाला योग्य वाटोळ्या मिळाला जाईल. सर करा किती साधे लागणार. मारो मारो पकड़ो पकड़ो मारो मारो पकड़ो मारो मारो. वो हरामजादों की हिम्मत. चलो बाजार को बनाओ.
करने की तैयारी करो। चलो चलो चलो। अरे हा जो पुढे कुठे येतो मागो सरू अहो कमाल झाली. हो एवढा पुढे झालो तर या बाईचा अजून पत्ता नाही. बाकी बाईची जात मोठी लबाड. हा म्हणताय एखाद्याला बसवणार जनात करणार मी म्हणणारे पुरुष या असल्या बाईला बघितल्यावर लगेच थंड राहतात आणि आपल्या जाणी दोन विसरतात किंवा दोन गेला खड्ड्यात. बाई म्हणेल ती जी आहे पूर्व दिशा. बाई पुढे गाडीसारखी आणि हे हुजुरे बांधणार मागून चौदारांसारखे. बाई म्हणेल तेच बोलणार, बाई म्हणेल तेच गाणार. मग याचं बुद्धी बाई हो घरी बायको असली तरी सुद्धा या भटक पाहुण्यापासून फायदा काहीच नाही. तू देखील ते कुत्र्यासारखे लाल गोटी मागून फिरणार. आता त्यांच्यावर हसत बसलोय पण माझी सुद्धा अवस्था काहीशी तशीच झाली हो. जेव्हापासून त्या महिलेच्या नजरेला नजर भिडले हा काही असा हैराण झालोय काही विचारू नका. त्यात पडलो मी शिपाई गडी. वेळात वेळ काढून तिला भेटावं म्हटलं तर तेही जमत नाही. आता ती अलीकडून येताना दिसली म्हणून हा असा दुःखाचा पाऊल टाकला. तिथपर्यंत आडवा आलो तरी तिला आमच्या मुलगा दुसरीसारखा घुसून वर मला उलटा उलटा करून देवीन जातो का रे बोकडा. ती गाडून हात मेरे गाड़ी को हाथ मत लगाओ. ये गाड़ी हमारी समझे. अरे समझे समझे. अरे तुम्हा यवनांना चांगला ओळखू नये मी. अरे काय रे मिया इकडे यायला धडपडत होता. इकडे काय धडपडत नव्हतो असंच फिरत फिरत आलो होतो. कुठे गुंज दिसतंय का काय रे दाढीवाले बोकडा. अरे तुम्ही यवन लोक दिवसभर काय ना काहीतरी शोधून लागता. अरे अरे भाई अल्लाह ने आके किस लिए दिए देखने के लिए ना. म्हणून तर मी तिकडं शोधत असतो आणि तीन मोजत असतो पण इकडं असं आपल्याला काय दिसत नाहीये. अरे असं हवंय तरी काय तुला. आता त्या तुमच्या बादशाने आमच्या मुलगावर नजर वळवलीच आहे पण याद राखा आमच्या वाट्याला प्रयत्न कराल कमुडकी धडावर काढणार नाही तुमची. हाय तू इतना मुंडकी अवतार निघाला खाली पेट भरण्यासाठी हम सिपाहीगिरी करता है. बाकी हमारे तुम्हारे दुश्मनी नहीं. वो तुम्हारा राज हमको नहीं मिलता. जो कुछ भी मांगता है वो जहाँ का न जाने. हमको एक खाली औरत चाहिए. मराठी औरत. क्या रुबाब क्या चाल. मराठी छोकरी दिखने के लिए हमारा कलेजा फटफट लगता है. आलं माझ्या ध्यानात म्हणजे तुला छोकरी पाहिजे. अभी कैसा बोला यार. 4 महीना हो गया है दिल्ली छोड़ के. इमरान खान चाचा के साथ उधर गया. बीबी उधर हम इधर. 20 दिन बीत गया. रात को उसकी बहुत याद आती है पण इकडे कुठली छोकरी माझ्या तोंडाकडे सुद्धा बघत नाही. आज तर आईला तोंड बघून येता. अरे रे
वाकडं बसतोय ना. हे दगडाच्या आकाराचे. छी 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 छी. चुप रे. क्या बघता है पागल जैसा? मी कसा भी असला तरी आदमीच आहे ना. या खाली पिली बघ करता ये. चुप. तुझ्या रस्त्याने मी जातो माझ्या. ठहरो भाई. इतना गुस्सा किस नाम का? तुम बड़ा जिगरी आदमी मालूम पड़ता है. क्या क्या नाम क्या है तेरा? अरे लाडी गोडी लावण्यात ना तुम्ही जवळ मोठे पटायत असता, पण मी त्याला फसणार नाही. सांगून ठेवतोय तुला. मी कसा भी असलो ना तरी तू असतील एकदम पक्का है मत. मेरा नाम है डरपोक खान. अभी तेरा नाम बोल दोस्त. अरे तुझं नाव दरपत काय? अरे काय रे ही तुमची नावं? फाजिल खान, रेडा खान, मुरत खान, मस्कर खान, अरे ये सब सच है. अब तेरा नाम बोल दोस्त. अरे माझं नाव पोपटराव. पोपटराव. म्हणूनच तर तुझी मग तुझी पोपटपंची चालू है तो. अच्छा तो पोपटराव, आज से हमारा तू जिगरी दोस्त. तू बोलेगा ना वैसा हम करेगा, पर लेकिन एक काम करना पड़ेगा. आता दोन मजल्यावर तुझं काम तर करावंच लागेल. बोल बाबा, काय काम आहे तुझं? अरे भाई मला एक छोकरी पाहिजे बघ. तू इतना सा मेरा काम करेगा ना तो तेरा एहसान जिंदगी भर नहीं विसरना. अरे म्हणजे तुला पण बाईचा वेळ आहे तर. अरे तिकडे तिकडे ही बाई आडवी आहेत, पण तो जरा सांभाळून. त्या बाईच्या लफड्यात ही बाई जानी दोस्ती तोडते, तेव्हा जरा सांभाळून. एकदम बरोबर. तो बोल कब तेरे का ये मेरा छोटा सा काम. अहो कांतराव, अहो तुम्हाला ही बात छोटीशी वाटते, पण फार मोठी आहे. अहो माणूस झटकन उठायचा इकडे होतो, पण बाई उभी कसली तिकडची तिकडे होत नाही. तेव्हा अजून 8-10 दिवस धीर धरा, मग बघा तुमचं काम कसं फत्ते करत होते. अरे जा रे नरम जरा पाण्यात. अरे ती महिला म्हणतात मला इकडे ना तरी दाखव साडी. काय तुला दिसता गाडला तर नाव नाही सांगणार. अल्लाह वो ये ना छुपी है बिजली. अंगार लगती है अंगार. अभी तू बचाओ. तेरो मत डरतो. पटवतो तिला. त्या बाजूच्या झाडाखाली जाऊन लव. मी तुला साथ घालतो, तेव्हा तू ये. जा तिकडे लांब जा. तुम समझ के पटा देना, नहीं तो चोरी तेरी को काट डालेगी. समझ के देख. आत्ताच एकाला भागवला तर वाटे दुसऱ्या तर कोण आहेच की आडवा. अहो आता काय ते रागावलं मैनाबाई. अरे वा रे, लाडी गोडी लावतोय मेला. आणि काय रे बाई म्हणायला आम्ही बाई झाली आता. आता ते तपातल्या दिवाळी कसं कळला, वरून दिसते तर बाईसारखी, म्हणून गोड हाक मारली मैनाबाई. काय पण बोलतोय मेला. नाही तर गोड गोड बोलू साखरेची पेरणी करून जा. रोजात मोठी चला. गोड गोड बोलून भुरा काढायला मी काय साळू माळू नाही. सांगून ठेवते. तुझा धाकटा दादा चांगलाच परिचय आहे मला. कस का? अरे वेळेला चला दाखवायला विचारून माणीची महिना म्हणतात मला. हो, किती वेळा सांगशील हे? मला देखील पिसाळ्यांचा पोपट म्हणतात. तर हा जर पोपट चिडला ना, तुझ्या या महिन्याची पाटला पोळी थोडी होईल. पण सांगून ठेवतोय. अरे माहितीये पिसाळाचा पोपट असतो. म्हणून काय असा पिसाळ्या कुत्र्यासारखा अंगावर येशील की काय? सह्याद्रीच्या खोयातली वाघीण आहे मी. अरे काय कमाल झाली. तुझ्याची काय जादू बिदू आहे की काय गं? महिन्याची एकदा वाघ
नेताजी रावांची जोडी बी झाक आणि या पोपट महिन्याची जोडी बी झाक. नेताजी रावांची जोडी बी झाक आणि या पोपट महिन्याची जोडी बी झाक. आपली जोडी चांगली तर काय बाहेर येईल ना ग. म्हणजे तुझा विचार तरी काय आहे आणि पोपटराव काय समजतोस काय रे तू? तुला काय समजायचे ते समजून चुकलोय मी. पण काय ग महिने मी एवढा पुरुषासारखा पुरुष आणि तुम्हाला अरे तुरे करते ते काय माझ्या कानाला ऐकायला बरं वाटत नाही. आज तुझ्या कानाला नाही ऐकवत तर कानात मोठं घाल आणि जा की गोवात. आता काय म्हणावं बाई तुला. अगं अशा स्वभावाने कसं जमणार पुढे. उद्या तुझ्या बरोबर लगेच झालं की तू होणार माझी बायको आणि मी होणार तुझा नवरा. अरे वा म्हणे नवरा. तुला काय रे नवरा? तुला कोणी सांगितलं मी तुझी बायको होणार आहे? आता हे सांगायला पाहिजे ना होय. दिसतंयच की अगं तुझ्या बाळाला एकदम पद्धत आहे. असं मग माझ्या बाळाबरोबरच लगीन करते. अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा शोभेल बघ तुझा आणि माझ्या बाळाचा. महिने कोण सांभाळून बोल. नाहीतर माझा दाखवायला लागेल. तुला. जर मी एकदा गरम झालो ना, एकाला खुर्ची दे जरा. गरम होत नाही बघ. सांगतो तुला. अरे जा रे नरम नरम वाल्या. दुसऱ्या कोणाला तर दाखवली तुझी हुशार. चल जाऊ दे मला घरी. जा, बघ, बघ बाजूला. अरे जा चल हट. अगदम तम फटाकले जैना. अगदम तम फटाकले जैना.
किल्ल्यावर नीट बंदोबस्त ठेवा. पूर्वेकडे गुरुजावर दारुगोला नीट तयार करून ठेवा. जा तुम्ही. तरी अजून नेताजी रावांचा कुठे पत्ता नाही. नेताजी राव काँग्रेसच्या मोहिमेवर आमच्या भेटीला येतो म्हणून त्यांनी जासूसही पटवलं. तरी एवढा विलंब का? काही दगाफटका तर झाला नाही ना. पण आमच्या दगाफटक्याला धैर्याने तोंड देणार शिवरायांचा शिलेदार म्हणून खेळते. मनात शंकेची फास कारण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जैनांची वाघाला थैमान घात नाही. इथे बस पायटणीत बस. पृथ्वीचे आहे काय सांगता काय देतात. सारखा बेचैन आहे मी. डोक्याचा कसा भडकावला की माझ्या नागाच्या मनात माझ्या हातून काय आघाडी घडेल याचीच भीती वाटते मला. आपल्या संतयुक्त बोलल्यानं आम्हाला काहीच अर्थबोध होत नाही. तेव्हा कुणावर आणि कसा विश्वास ठेवावा आता. तिथं रक्तात रक्ताची बेरी मान होऊ लागलाय तिथं इतरांवर तरी कसा विश्वास ठेवावा. राघव काका, आपण शिवरायांवर विश्वास केलेला आहात पण आपण तर इमानी आहात ना. नेताजीराव आपल्याला अजर अशी शंका काय होई आमच्या इमानीपणाची. देशाची गद्दारी करणारा बेईमान प्लाट या महाराजाचा जन्म झालेला नाही. पहिले देशप्रेम नंतर स्वतःचा स्वार्थ. नेताजीराव आजच असे प्रश्न कुठल्याची विचार. मामासाहेब, शब्दाच्या सहानुभूतीने माझं समाधान होणार नाही. याच्या तुला म्हटलं की माझ्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि सर्वांगाचा कसा भडका उडतो. नेताजीराव तुम्ही स्वातंत्र्याचे शिलेदार शिवरायांचे लाडके शिलेदार तसा तुम्ही सुद्धा स्वामीनिष्ठ किल्लेदार आहे. प्राण गेला तरी हरकत नाही पण ते द्रोह कधी करणार नाही. होय ना. मग आज तुमचा लाडका भाचा बेईमान निघाला तर काय करावं. नको नेताजी असे अभद्र बोलू नको. अशा सांगवेली असे शब्द बोलून आमच्या देशप्रेमी मनावर असे आघात करू नको. पण नेताजी जर बेईमान निघाला तर तुझी मी कधीही किंमत करणार नाही. तरी तू माझ्या बहिणीचा एकुलता एक दीपक असलास तरी तू स्वाभिमानी भक्त या नसा नसत शपथ घेऊन सांगतो तूच काय. पण माझ्या स्वतःच्या मुलाचा जो जरी हे असला तरी पण मी त्यांना कधीही काही करणार नाही. पण असे प्रश्न विचारण्याला कारण काय. काय सांगू मामासाहेब. आपल्या होती वनवा भेटणार आहे ज्यांच्याबद्दल आपण स्वप्नात सुद्धा संशय घेणार नाही अशी जीवाची जीवलग माणसं आपल्या स्वराज्याला आग लावायला आता तुडी घेऊन उभे आहे. कोण आहे तो हरमखोर. आपल्या माय मावळीची बेईमानी करणारा चंडाल आहे तरी कोण. तो कोण आहे मामासाहेब. हे सांगताना मला लाज वाटत आहे. त्याचं नाव सांगण्यापेक्षा सारखं संस्कृत नवीन विमान करता पिंडकला काढून स्वराज्याला आग लावणारा नेपाळ तिथल्या काढून टाकावं. पण अजून पक्की शहानिशा झालेली नाही. तोपर्यंत असा विचार करून चालणार नाही. कारण चौकीवर तलवार लावण्यापूर्वी योग्य तो विचार करा अशी महाराजांची शिकवण आहे. नेताजीराव स्वकीयापेक्षा स्वराज्य श्रेष्ठ आहे. स्वराज्य सलामत राहिला तर आपण राहणार. कोण आहे तो बेईमान. काळोजी चेले तुमचा भाचा माझा मावस भाऊ. होय मामासाहेब. दक्षिणेच्या वैभव त्याची निवड न करता महाराजांनी मला पाठवलं आणि म्हणूनच चिडून काळोजी मोगलाला जाऊन मिळायची खबर आज सकाळी बहिणीने माझ्या कानी घातली. अहो इतकंच नव्हे काळोजी इम्रान खानला भेटून मला किंवा होता पोपटरावाने आत्ताच मला कानी घातली. पुढे काय करायचं ठरवलं आपण. त्याचाच विचार करतो मी. बहीण
काळूजीची गर्दन नाही मारली तर बाबाचा ध्वजाची गर्दन नाही. आपल्या पराक्रमाबद्दल कुणाचाच दुमत नाही बालपण. पण वेळ फार आणीबाणीची आहे. आपलाच भाऊ शत्रूला सामील झालाय. आपल्या सगळ्या चोरवाटा, दारू गोळा आणि धान्य पुरवण्याची बाबत त्याच्यामुळे शत्रूला अगदी बिनचूक मिळणार आहे. आणि हे करण्यापूर्वी आपल्याला काळोजीचा बंदोबस्त करावा लागेल. आपण स्तब्ध झालात का काळोजी तुमचा भाऊ आहे म्हणून? हा आपला गैरसमज झाला नाही. हा नेताजी स्वामीनिष्ठ सेवक आहे. आधी स्वराज्याची रखवाली आणि नंतरच भाऊ बनकीची मिरासदारी असणारा शिवाजींचा शिलेदार आहे. बेईमानी करणारा माझा भाऊच काय, पण जन्माचा बाप जरी असेल तर त्याची सुद्धा गर्दन उडवायला हा मागे पुढे करणार नाही. तुमच्यासारखे स्वामीनिष्ठ सेवक या स्वराज्याला लाभले म्हणून शिवप्रभूने हे राष्ट्र उभे केले. हे राज्य होणे हे स्त्रीची इच्छा. आता थांबून उपयोग नाही. घोड्यावर म्यान टाका आणि कडक प्रवेशावर काढा. मी येतो पोपटरावांना तुमच्या पाठोपाठ. जशी आज्ञा होईल. येतो मी मामासाहेब. मला ही जल्दीने रोहिडेश्वर रवाना झाले पाहिजे. मी काय सांगतो ते करा. ध्यान द्या. मला मिळालेली बातमी खरी की खोटी ते अजून ठरायची आहे. काळोजी लवकर स्वतःचे लग्न उरकून घेण्याच्या नाही जाईल किंवा तुम्हाला दाट भेटण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा आणि उद्या रोहिडेश्वर जाऊन महाराजांची भेट घ्या. येतो नाही, अशा देशद्रोहाला मी माझी मुलगी कधीही देणार नाही. पाठवून दे त्यांना. नायकाच्या बोलण्याप्रमाणे काळोजी दादा इथे आलाच पण. काळोजी, आज आपली पावलं किल्ल्यावर कशी काय पडली? सध्या दिवस आहे धक्काधक्कीचे. चला तिच्या शिमोर डोळ्यात फेर म्हणून पारा घाला. तरी सुद्धा वेळात वेळ काढू म्हटलं भेटावं मामासाहेबांना. आमच्या भेटीचा मतलब आमच्या कानी येईल तर फार बरं होईल काळोजी. आपण ठरवल्याप्रमाणे मी सारख्यावर लग्नात तयार आहे. तेव्हा मूर्छपणा धरावा. खबरदार काळोजी, असले शब्द उच्चारणारी तुमची जी मुलं समजून हाताळली झाली, विलेला गर्दन मारली झाली. माझी मुलगी आयुष्यभर कुवार राहिली तरी चालेल. मला मी माझी मुलगी कधीही देणार नाही. मामासाहेब, आपलं काहीतरी गैरसमज झाले असेल. माझ्यासारख्या नेकीच्या नेकदाराला तुम्ही घराला झुकवू नका. बोला मामासाहेब, तुमची मुलगी द्यायचं न कारण काय? कारण तुम्ही देशद्रोही आहात. हा काळजी देशद्रोही नाही, हे त्रिवार खोटं आहे. सत्यता पटली आहे काळोजी. फक्त राज आता नाही म्हणून तुम्ही आतापर्यंत जिवंत राहिलात. बोला, कानाला तुम्ही फितूर नाही. मामासाहेब, मी चांगला पिंपळाचा पुरावा काय? स्वराज्यात चारी बाजून होत असलेला आरोप हाच खरा पुरावा. शिवाय माणूस खरा बोलतो की खोटा त्याच्या चेहऱ्यावरून ओळखता येतं काळोजी. काळोजी, तुम्ही आता खानाला फितूर आहात की नाही ह्याची साक्ष तुमचा आताचा चेहरा देतोय. का तोंड का फिरवलं? जा कुठेतरी काला तोंड करा. नाहीतर स्वतःचा जीव काढा असेल तर महाराजांना समजा. नाहीतर स्वतःच्या मरणाची चिंता करा. नाही, मी भिणार नाही. स्वतःच्या जीवाची भीती बाळगून हा काळजी घेणार नाही. पानोपाने अपमान करायला त्या शिवायला मी शरण जाणार नाही. पण मामासाहेब, तुम्हाला सुद्धा सांगू ठेवतो, तुमची मुलगी मला तुम्ही द्यायला नकार दिलाय. पण यापुढे मी सुद्धा फक्त काळोजीचा पाठला करा. कुठल्या दिशेला जातो त्याचा अचूक अंदाज बांधून त्याची खबर आम्हाला द्या. चला लवकर.
चालू बघ काय कोण आहे साधू? साधू नाही पक्का फोन दिसतोय आपल्या सामन्याच्या बाहेर विचारलं तर सरळ उत्तर देत नाही. मधी मधी काय खायचंय? कोण आहे तो? बोलता क्यों नहीं? बोलो तो सही. कोण आहे तो? असं बोलणार नाही. त्याला सांगताना फोन काढला. त्याशिवाय ती जबान खुलेली नाही. अब हो साधु क्या होगा? बोलो, सच सच कहो. कौन है तू? साधू या शिवाजी का जासूस? देव का भला नादेव का एकनाथ खान साहेब त्याशिवाय काहीच बोलत नाही. माझी नक्की खात्री झालंय हा साधू नसून शिवाजीचा हेरच असावा. शिवाजीचा हेर असला तर या इम्रानच्या हातून जिवंत जाणार नाही. बोले बैरागी, तुला स्वतःची जान पाहिजे असेल तर खरं खरं सांग, कोण आहेस तू? शिवाजी का जासूस? बोल. देव का भला नादेव का भी भला. अभी तुम्हारी भलाई और बुराई मालूम पड़ेगी तुम्हें. बऱ्या बोलाने खरं सांग कोण आहेस तू? नाहीतर चापकाने चांबडी लावली तुझी. बोल. देव का भला नादेव का भी भला. क्या बकवास लगा है? आवाज कम करो हरामजादे. बोलो, तू शिवाजी का जासूस है या नहीं? बोलो. देव का भला नादेव का भी भला. भेज दो उसे अंदर. अबे हो साधु, अभी जो मुंह खुलेगा ना तू. सच सच कहो, तुम शिवाजी का जासूस या नहीं? आओ आओ दोस्त, आपको मिलकर बहुत खुशी हुई. आओ. आवाज है मैं. हाँ साधु कौन? इनकी ही खोज में है हम लोग. आप देखिए, जरा नजदीक से देखिए. हा तसं बोलणार नाही. जाओ जल्दी हुई सल्लम लेके आओ. जाओ जल्दी. तुम्ही ओळखणं शक्य नाही, पण मी ह्याला ओळखतो. काय भयाची नाही. शिवाजीचा सगळ्यात हुशार हे शूर, समृद्धी, स्वाभिमानी. शिवाजीचा एक निष्ठ सेवक. अरे तू सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकशील, पण या सावलीला फसवणं सोपं नाही. अरे गेले 3 दिवस मी तुझी वाट पाहतो. शेवटच्या 3 दिवस दुकानात येऊन वाट पाहिली. म्हटलं तू बंद होऊन आज देशील तेव्हा आपण जाऊ. बोल. अरे आज तरी खरं सांग, सांग खरं तू खरा कोण आहेस ते? अरे तू तुझ्या जिंदगीवर, अरे कशाला मराठाची मोठी जन्म घेतला? तुझ्यासारख्या भेकडाच्या अवयवी तुला बोलणार काय? पण लक्षात ठेव गावाची, माझ्यासारख्या शेकडो बहिणी तू बघतोय. अरे आमच्या प्रत्येकाच्या उंचावर हजारो बहिणी आणि तुझ्यासारख्या देशद्रोहाला कंठस्नान करतील. आवाज बंद करो हरामजादे. नारीच्या तुझी मळवळणारी बेधारची कलम केली जाईल. अरे जगायचं काय? जीवाची पर्वा न करून जातीवंत मराठ्यावर त्या निमत हराम करावजीमुळे आज मी तुझ्या हाती सापडला.
जाऊन ठेवा, गिरफ्त तर करा. आणि शिवाजी गिरफ्त होता, शिवाजीला समजा कुठे बोलले छान. ठीक है, आजाद ले जाऊन आराम झालं तो. याच्यावर चांगला बाणा ठेवा. हा निसटला तर आपला डाव फसलाच म्हणून समजा. घेऊन जायला अशा आहे त्या महाराजांच्या आवडत. फक्त त्या तुमच्या सामन्यात घुसतात म्हणजे किती अशी धैर्य छाती असेल बघा. या ला सचमुच काळोजी, तुम्ही मराठी लोक बहुत चला आपली तारीफ करावी तरी थोडीच आहे. काळोजी काही नवीन बातमी. खान साहेब, खान साहेब, आपला प्रेमाची बातमी. शिवाजी बँक पोचले असो नेताजी पालकासाठी मला शोधत आहे. त्यानेच तर रेशनचा करून बहिरची नाईकला इथं पाठवलं. आणि बहीर नाईक आता आपल्याला सापडला. तेव्हा शिवाजी नेताजीला सांगा पारा ठेवा. काही कोण तिथून निसटता का म्हणे. त्याची काळजी सोडा काळोजी. ये इम्रान शेर का बच्चा है. बहिरजी सारखा मामुली प्लीज. हाय इम्रानच्या हातून जिवंत जाणार नाही. तुम्ही महाराज तुम्ही समजता तेवढं बहिरजी मामुली नाही. मोठमोठ्या लढायांना हा म्हणतात सगळ्यांना भरून काय. शिवाय मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यापुढे पहिला नेताजी पार्काचा बंदोबस्त केला पाहिजे. नेताजी घेऊन बाजूला केली की शिवाजीला घेतून तेव्हा जे काही तुमच्या मनात आहे ते बोलून टाका काळोजी. यापुढे तुमच्या सल्ल्यानं आणि आमच्या शक्तीच्या पाठबळानं हा मराठी मुलूक आपण सहन करूया. खान साहेब, मी शिवाजीचा दुश्मन म्हणून आपला मित्र झालो. तसंच शिवाजीला पाण्यात एक पदार्थ माणूस त्या सह्याच्या जंगलात आहे. तो शिवाजीचा हाड बोलले फक्त दुश्मन आहे. तेव्हा सुद्धा आपण आपल्या विश्वासात घेऊया आणि एकदा काय आपला सामील झाला त्या शिवाजी सह त्याच्या साथीदारांसह आपण मुंबईसारखं पायदळ करू. ऐसा कौन बहादुर जिसकी तुम तलाश हो और शिवाजी का दुश्मन. दुश्मन दुश्मन नाही पक्का हाड बोलले तो शिवाजीचा. शिवाजीचं नाव ऐकताच त्याने वाघासारखे डरकाळी पडून लाल करून उभा राहतो. क्या नाम है उसका? वेंकोजी वाघ. सायंच्या दरीतला वाघच आहे. तेव्हा एकदा 4 दिवसात त्याला आपण भेट घेऊ. जरूर जरूर यात आपला फायदा होत असेल तर नक्की भेटू. पण काळोजी यात काही दगापटका तर नाही ना. हा काळू जिवंत असताना तुम्हाला कसलाही दगापटका होणार. त्याचप्रमाणे आपण शिवाजीचं दुश्मन हे समजल्यानंतर तो आम्हाला नक्कीच मदत करेल. चला तर चल कुठल्या तयार चलो दो तुम मिल गए तो अभी हम क्या करें. चलो चलो दोस्त चलो. पायात भरला. माझ्या आई आपली चावल लागली ना सगळ्या मागं तो सांगेल तोच नाव मुघल सैन्याच्या इम्रान खानचा डेरा म्हणजे तू मोठ्या झाल्यावर बघ कोण आहे ग. बघ बघूया तुझ्या नजरेने बरोबर. पोपटराव अहो ते आपले बहिणी नाहीकच दिसतात. पण त्यांची सुटका होणार तरी कशी. तू काय सांगतेस काय बहिरची नाही. अगं हो अगं नाही नसते.
डोक्याचा गडी तो. आता फुकट बडबड बंद कर आणि त्या बायकांना सोडव नको. महिला आली डोक्याला आली पायाला हाय थोडं पोकान म्हणजे माझा रागीतो रोज काढला गे कामापुरता तो बाकी झाला दुश्मन. मी त्याला कसा तरी बोलवतो तिथून तो इथं आला तू त्याला इंस्टाच्या दुनियाला देऊ थोड्या वेळ रंगून द्या तोपर्यंत मी नायकाला जाऊन सोडवतो. असं तू म्हणशील तसं पण लवकर ये बरं का नाहीतर तो डरपोक करायचा आवड. मी येतो लवकर पण तू मला त्या डरपोकांच्या गळ्यात पडू नको म्हणजे झालं. अरे जा रे मायांची मैया म्हणतात मला. असले कितीतरी मोकळ कापले आहेत निष्ठुऱ्याला. मी थांबते त्या झाडाखाली तू हो पुढं. त्या झाडाखाली जाऊन थांब मी येतो. भूत असेल तर मुलगा घेऊन जा. लेकिन असा घाबरवू नको. आधी माझा माहिती आणि असले आवाज काढून आणखी डरवू नको. काय करीन सगळं वांदा होऊन जाईल. या अल्लाह परवरदिगार आलम अभी तू ही मुझको बचा. या अल्लाह खान साहेब अहो खान साहेब इतना नजदीक आया है अभी तू ही मुझको बचाओ. खान साहेब अहो खान साहेब या हाय मैना कधीपासून वाट पाहत बसले होते पण तुमचा कुठं पत्ता असेल तेव्हा ना. फिर वो आवाज कैसी. अहो कसला आवाज आणि कसलं काय तुम्हाला कसला तरी भान झाला असेल. आवाज आला असता तर मला नाही काही कल्पना असते. ये भी बरोबर है लेकिन तू इकडे कैसी. आली असंच तुम्हाला भेटाय. या अल्लाह शर्माती है हमको देखकर मुंह रहती है. महिला भाई तू हमसे प्यार करती हो. होय खान साहेब बहुत प्यार है. मैं भी तुम पर मरता हूँ मेरी जान. लेकिन वो पोपट बीच बीच में आके साला लफड़ा करता है. कोण तू पोपट मेरा मरतुडा मोडा गेला त्या मेल्याचं. अहो तुम्ही कशाला घाबरता मी असताना. तर तुम्ही आणि कुठं तो दोन काळा पोपटला. इतका सुंदर दिसतो का. बहुत खूप सुंदर दिसता. तुमची दाढी किती छान आहे. तुमचे डोळे किती भारीदार आहेत. आणि रंग किती छान आहे. पोपटराव रागावणार असाल तर एक सांगू का. अच्छा गुस्सा तेरे बारे में गुस्सा नहीं नहीं प्यारी. तुमको देखकर गुस्सा भाग जाता है प्यारी. तुम्हारे एकच काय सारा गुस्सा सोडल दे. आता मला एकटीला राहायचा कंटाळा आला. तेव्हा जरा माझ्याकडे बघा. अहो बघा ना. देखता है प्यारी. देखता है ऊपर से नीचे.
नको. मला आता कसं तरीच वाटतं. तेव्हा आपण यंदा लगीन करू. शादी मेरी शादी तेरी सोबत. होय खानसाहेब, हे महिना आता तुमच्या बरोबरच लगीन करणार आणि मग ही महिना तुमची बेबीदार होणार. तुमच्या दोघांचे आभार कसे मानू मी? त्वरा करा, इथे थांबणे डोक्याचे आहे. चला रोहिडेश्वर जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की हात झाला हेरागिरी करणारा धर्माचे मारला गेला. काय आपला धर्माजी मारला गेला? स्वराज्यासाठी त्याने आपल्या जीवाचं बलिदान दिलं. महाराष्ट्राच्या इतिहासात त्याचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल. धर्माजीच्या जीवाचं सोनं झालं. पण आमचं काय? आमचा एक जीवलग मित्र आम्ही गमावला. दुर्दैवी शिवाजी, स्वराज्याच्या रखवालीसाठी तू असे किती जीवांचे जीवलग गमावणार आहेस? महाराज, आपण असे नाव घेत होऊ नका. किती संकट आले तर आपण त्याला धैर्याने तोंड देऊया. नेताजी, काळोजींची काय खबर? काय सांगू खानाला पितूर होऊन काळोजीने आपल्या काळ्या कारस्थानाला सुरुवात केली आहे. येत्या 3 महिन्यात
नेताजी रात्रीच्या अंधारात घुबडाने गुपकार केला म्हणून त्याला कुणी पक्षाचा राजा मानत नाही. मराठेशाहीचा स्वतंत्र सूर्य आपल्या तेजाने तळपू लागला आहे. गुलामगिरीच्या अंधाराने तो ग्रासून टाकायला मावळ मुलगा इतक्यात पापाची विरास पुसलेली नाही. या मातीच्या प्रत्येक कणाकणातून शिवाजी निर्माण होतील आणि स्वतंत्र देवीची पूजा वाढतील. काळोखी सारखा एखादा कावळा फितूर झाला म्हणून काय झालं? दुःख एवढंच वाटतं की आपल्या मायभूमीशी बेमान होणारी ही औलाद मराठी रक्ताची आहे त्याच. तरीही नाव उमेद घेऊन चालणार नाही. माझ्या मावळ मुलखातला मावळा शिवाजी इतका शूर आहे त्याच्या आमच्या मनाला पक्की खात्री आहे. महाराज फक्त आज्ञा होऊ द्या. काळोजीच्या रक्ताला रक्त रंजित होऊन नंतर ना नेताजी आपल्या मुलाला येईल. नाही नेताजी, अशी घाई करून चालणार नाही. काळोजी फितूर झाला हे सत्य आहे, पण त्याच्या फितुरीतून आपल्याला फायदा होणार नाही कशाहून? तेव्हा आणखी 15 दिवस आपण त्याच्या कारस्थानावर फक्त नजर ठेवायची आणि संधी मिळतात त्याच्या सहखानावर सुद्धा हल्ला चढवायचा. नाहीतर काळोजीला जल्दीने मारल्याने खान सावध होईल आणि आपला मार्ग बदलेल. म्हणूनच थोडा धीर धरा. महाराज, आपण विशाळगडाच्या विरुद्ध दिशेनं खानावर हल्ला केला तर? आपली शंका रास्त आहे. इम्रान खान रोहिडेश्वरावर छेद घेण्यापूर्वी शेट्या जवानांनिशी फरदाव घोड्यापैकी मानाजीराव तुम्ही इम्रान खानाला फक्त उडवायची भूल दाखवा की त्याचे सगळे अरब रोहिडे तुमच्या मागे लागतील आणि हीच संधी साधून नेताजी पाटकर मी खानाच्या मोठाचा कळस पण सांभाळून जीवाला जपा नेताजी. कशी आहे महाराज? या नेताजीला स्वतःच्या जीवाची पर्वा नाही. स्वधर्म आणि स्वदेश याच्यासाठी या नेताजीचा देह भारासाठी पडला तर त्याच्या सुगंध कल्पनापर्यंत दरवळत राहील. नाईक, आपण आलात ठीक झालं, पण खानाच्या शामियान्यातून आपली सुटका झाली कशी? आपल्या या गोडगोळीने आपल्या हिकमतीवर सहज सुटका केली. शबास पोपटराव, शबास मैना, नाईकांची सुटका केला. खरोखरच तुमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. नाईक, खानाच्या गोटातील काही खबर? खबर फार भयंकर आहे ना. आपल्याला बंदिवान करण्यासाठी काळोजी नागासारखा फणा काढून तपून बसला आहे. आणि खानाच्या मदतीने रोहिडेश्वर चाल तरुणांचे मनसुबे रचित आहेत. जगदंब जगदंब, तेजस्वी क्षत्रिय वंशात जन्मलेल्या या रणझुंजार मराठ्यांची अधोगती पाहिली म्हणजे हृदयात कालवा कालव सुरू होते. मनसबदारीच्या मिठाने मंदी बदलल्यामुळे आमच्या राजे महाराजांना आणि मातबदार सरदारांना स्वाभिमान आणि इज्जत याची काळी मात्र कदर नाही. हे असले नादान हाती आल्यामुळे मुघल सल्तनतचा नाहीतर यवन संधीचा एकवट केव्हाच झाला असता. पण प्रतापशाली भोसलेगडात जन्मलेला हा शिवाजी संकटाचे पर्वत कोसळले तरी बादशाहपुढे आपली मान वाकवणार नाही. स्वातंत्र्य गमावून जिवंत राहण्यापेक्षा भारताची देह ठेवलेला काळ आपण फक्त या नेताजीच्या पाठीशी उभे राहा. मग एकाच काळात जवानांच्या हजारो समजून या खाद्य आता थांबून उपयोग नाही बाळगत. महाराज, आपल्याला हल्ला करण्याचा बघा सल्ला काळोजीने खानाला तर दिलाच आहे. शिवाय खानाला घेऊन तो काळोजी वेंकोजी वाघाच्या मुलाखत घेणार आहे आणि त्या वेंकोजीला विश्वासात घेऊन रोहिडेश्वर चाल तरुणांचे मनसुबे रचित आहेत. काय काय सांगता का नाही? त्या काळोजीची मजल इथपर्यंत गेली तर ठीक आहे. आता आपल्याला सुद्धा उलटीचा चालावी लागेल. मानाजीराव, तुम्ही किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवा. पालकर,
तुम्ही निवडक जवानांना घेऊन युवराजगडावर दक्षिणेकडून हल्ला चढवा, पण त्यापूर्वी व्यंकोजीवर सुद्धा नजर असू द्या. आम्ही आजच वेडेश्वराहून निघतो. नाईक, तुम्ही याच पावली वागदरीकडे रवाना व्हा आणि व्यंकोजीच्या सोबत पोपटरावांना सुद्धा घ्या. आम्ही मासाहेबांचा आशीर्वाद घेऊन पालकरांना दक्षिणेकडे जाऊन येतो. मामासाहेब, महाराज रोडेश्वर कोणापूर्वी आपण तडाख शिवनेरी गाडा जिंकूक वेळावर या चर्चेने आपण युवराजगडावर हल्ला करूया. बोला. चमचमतीदार माझ्या राजाची तलवार, चमचमतीदार माझ्या राजाची तलवार, जिजाऊच्या राजाची तलवार, चमचमतीदार माझ्या राजाची तलवार, जिजाऊच्या कोटीला मला कोटी जन्मला शिवबाबा महाराष्ट्राला शोभला.